आज ना मी तुम्हाला झटपट अशी भेंडी फ्राय बनवून दाखवते. अगदी 10 मिनिटात तयार होणारी, आणि ही तुम्ही प्रवासात नेऊ शकता, टिफिनला देऊ शकता आणि अगदी सहज कुठल्याही जेवणाबरोबर ती बनवूही शकता. भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि या पद्धतीने भेंडीचे उभे छोटे छोटे काप करून घेते. घाई गडबडीत पण पटकन करता येणारी ही रेसिपी आहे आणि अगदी सगळेच जण आवडीने खातील. तुम्ही एकदा बनवली तर ती तुम्हाला खायला शिल्लक पण राहणार नाही. हे पहा, या पद्धतीने मी सगळी भेंडी कट करून घेतलेली आहे. याच्यात पाव किलो भेंडीमध्ये मोठे 2 चमचे बेसन पीठ घालून घेतले. साधारणतः छोटी अर्धी वाटी घातलेलं आहे. 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा धने जिरे पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा हळद घातली आहे आणि लसण ठेचून घेतलेला होता. लसण आणि खोबरं ते देखील घालून घेतले आणि थोडासा एक अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे, जेणेकरून त्याला चव ही अगदी मस्त येते. आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. खूप मस्त होते ही आणि अगदी 2 दिवस पण टिकते ही. बाहेर जरी ठेवली तुम्ही, फ्रीजमध्ये पण ठेवायची काय गरज नाही. तर याच्यामध्ये 1 ते 2 चमचा मी दही घालून मिक्स करून घेतले, जेणेकरून त्याला ओलसरपणा येईल. इकडे मी तेल तापत ठेवले आणि तेलामध्ये जिरे, थोडासा लसण घातलेला आहे. तेल तापल्यानंतर ही भेंडी मी थोडी थोडी करून एकदम कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. तेल इथे मी खूप थोडं वापरलेलं आहे, जेणेकरून आपलं तेल नंतर वायाला जाणार नाही. आणि तुम्ही बघू शकता, मस्त अगदी काही मिनिटातच ही आपली कुरकुरीत अशी भेंडी फ्राय तयार झालेली आहे. या भेंडी फ्रायची टेस्ट आणखीन जबरदस्त व्हावी यासाठी मी वरतून आणखीन थोडासा चाट मसाला स्प्रिंकल केलेला आहे. माझी ही रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा.